मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यासाठी एल्गार पुकारला आणि या एल्गार पुकारल्याच्या नंतर आंदोलनाच्या वर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीवर आपली नजर असेल, पण या बैठकीत शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती तोडगा निघणार आहे का याची चर्चा करायची आहे आणि म्हणूनच आज बडे मुद्देसाठी चर्चेचा मुद्दा घेऊन आलोय। बच्चू कडूंच्या कर्जमाफी आंदोलनावर आज तोडगा निघेल का आणि शेतकऱ्यांना कडूंच्या आंदोलनातून गोड बातमी मिळेल का याच्याबद्दलची चर्चा। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असतील। आपल्या सोबत असणार आहेत शेतकरी आंदोलक नितेश कराळे, भाजपचे नेते मधु चव्हाण, शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक किशोर तिवारी। या सगळ्या मान्यवरांशी आपण बोलूया, चर्चा करूया आणि वेगवेगळे मुद्दे चर्चेला आणूया। मंडळी, किती मोठी दुर्दैवाची परिस्थिती आहे बघा। 100 दाण्याचे 1000 दाणे करणारा किमयागार, जगाचा पोशिंदा आज स्वतः रेशनवर जगतोय। राज्यात कोटीच्या डिफेंडर कार पुढे आमदारांची नारळ फुटत असताना शेतकऱ्यांच्या बेहाल नजरेला कर्जमाफीची आस आहे। दिखाव्याचा अंगावरचं सोनं लाखाच्या पार आहे आणि पोट भरणाऱ्या शेतकऱ्याच्या सोन्याचा घास माती मोल आहे। निसर्गाच्या आणि व्यवस्थेच्या जखमांनी घायाळ रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला अंगावरची परवाची जखम आठवत नाही। कालच्या जखमेचं दुःख कसं व्यक्त करावं कळत नाही, कारण इथं रोज नवी जखम आणि ती ताजी आहे। शेतीच्या या भयान अवस्थेनं आपल्या लेकरांनाही आपल्यासारखं शेतीत यावं असं कुठल्या बापाला वाटत नाही। त्याचं कारण काय माहिती आहे? कारण आहे तुम्ही शेतात कितीही काहीही पेरा, कितीही कष्ट करा, घाम गाळा, रक्ताचं पाणी करा, शेवटी मातीतून उगवणार कर्जच आहे। दुष्काळ गारपिटीत तर कर्जाचं हे पीक इतकं जोमदार येतं की पिकवणाऱ्याला घास घेत। बियाणं, खतं, मजूर सगळं कर्ज काढून सुरू आहे आणि जेव्हा पीक हातात येतं तेव्हा भाव कमी, खर्च जास्त, हे दुष्टचक्र आहे। त्यात कर्ज वाढतंय, व्याज गगनाला भिडतंय आणि त्याच्यात शेतकऱ्याचं आयुष्य संपत आहे। पण शेतकरी संपला म्हणून सातबाऱ्याला चिकटलेले सावकार आणि बँकांचं देणं संपत नाहीये। जीव गेला तरी मागे राहतं कर्जाचं ओझं, विधवा बायको आणि अनाथ पोरं। आकड्यात सांगतो, कृषी प्रधान भारतातल्या शेतकऱ्यांवरचं एकूण कर्ज किती आहे माहिती आहे? 12,19,516 कोटी। त्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 8,38,249 कोटी रुपयांचं कर्ज आहे। देशाच्या अर्थमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी काय सांगतेय? गेल्या 10 वर्षात देशातील 1,12,000 शेतकऱ्यांनी या कर्जापायी आपला जीव दिला। जसा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय ना, तसा आत्महत्यांचा हा आकडा वाढतोय। कारण कर्जाची परतफेड करण्याची शेतकऱ्याची पत राहिलेली नाही, त्याची परिस्थितीच नाहीये। त्याच्या कर्जबाजारीपणाला तो एकटा जबाबदार नाहीये। त्याचं हे कर्ज समाजाचं आहे, सरकारचं आहे आणि आपल्या सगळ्यांचा आहे। त्यामुळे त्याच्याबद्दलचा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे। आता ही सगळी चर्चा करत असताना तिकडे याच मुद्द्यावर चर्चा सुरू असेल, खल सुरू असेल, पण त्या सगळ्यातून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी यावी हीच एक आशा। गुरुजी म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही आंदोलक म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये उभे आहात, तिकडे बैठक सुरू आहे, तोडगा काय असू शकेल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय परत जाणार नाही या भूमिकेवर ठाम आहात का? हो, मीच ठाम आहे असं नाही। या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी जो या आंदोलनात सहभागी झाला आहे, त्या प्रत्येकाला असं वाटते का कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आंदोलक एवढे तीव्र होते काल का ते कोणत्याही कंडिशनले, उद्या जे
काल जेल भरो करायलाही तयार होते. ते म्हणत होते की आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, हम्म. पण आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय जाऊ नाही. हा. कारण वास्तविकता अशी आहे का शेतमालाले भाव भेटून नाही राहिले. सोयाबीन येलो मोजाकनं गेलं. ठीक आहे. अति पावसानं पराठी म्हणजे कापूसाचं जे पीक आहे त्याचे फुलं गळून पडले, पात्या गळून पडल्या. ठीक आहे. त्याला बोंडच आले नाही. आणि कापसाचंही सरासरी उत्पन्न जे 12-15 क्विंटल वाचत आहे 3-4 क्विंटलवर येऊन पडलं. आणि 8,800 हा हमी भाव असताना कापसाचा 8,880 रुपये. त्या शेतकऱ्याचा कापूस 6,000 चालला. सोयाबीन 320 रुपये हमी भाव असताना सोयाबीनचे भाव चालले मार्केटमध्ये 3,000 2014-15 म्हणजे महागाईचा दर, आताचा महागाईचा दर, शेतकऱ्याचा लागत खर्च निघून नाही राहिला. ठीक आहे. देवाभाऊले आमची एवढीच विनंती आहे का तुम्ही याच्यावर तोडगा काढा. ठीक आहे. तुम्ही लाडक्या बहिणीले 46,000 करोड रुपये देऊ शकता. तर या आंदोलनावर पण नाही निघालं तर मात्र शेतकरी तीव्र आंदोलन पुन्हा करत. आणि आजही बच्चूभाऊ नसताना शेतकऱ्याचा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा ओघ आजही तसाच कायम आहे. आजही तेवढ्याच तीव्रतेनं आंदोलन आले. आंदोलनाची आणि तीव्रता ठिकाणं कायम आहे बदलली. आणि या आंदोलनाच्या दरम्यान जे आम्हाला चित्र दिसतंय, मग ते भाजप, शिवसेना कोणी विरोधात असो, जो विरोधात असतो शेतकऱ्यांचा असतो, सत्तेत गेला की मग बदलतो हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना बरोबर माहीत आहे. पण पहिल्यांदा असं घडतंय बालाजीराव की राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सोबत शेतकरी संघटनेचे नेतेच का आहेत? या राज्यातले विरोधी पक्ष कुठे आहेत? या राज्यातल्या विरोधी पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दल फारसं स्वारस्य नाहीये का? तुम्हाला संधी आहे या सरकारला धारेवर धरायची, यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करा म्हणायची आणि यांना कोंडीत पकडायची. कुठे आहेत तुमचे नेते? विलासजी, मला आपल्याला सांगायला आवडेल की या संदर्भानं काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी रस्त्यावरती आहे. मी आपल्या स्टुडिओत येण्याच्या अगोदर कालच आमच्या मुदखेड तालुक्यामध्ये साईनाथ खानसोळे नावाच्या एका शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली आणि त्या संदर्भानं प्रचंड मोठा मोर्चा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणावरती करण्यात आला. आम्ही शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी सातत्यानं लढत आहोत. पण मला एक मुद्दा या ठिकाणावरती सांगायचा आहे विलासजी, की जे फसवं पॅकेज देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या समोर मांडलं 31,000 कोटीचं, त्यामधले बारकावे महाराष्ट्रानं समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आली आहे. उदाहरण म्हणून सांगतो, त्यांनी सांगितलं होतं की विम्याचे 17,000 रुपये हेक्टरी मिळतील असं सांगण्यात आलेलं होतं. पण मुळामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर माझ्याकडे पुरावे आहेत या ठिकाणावरती. यामध्ये अकोल्यातल्या एका शेतकऱ्याला 5 रुपये मिळालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यानं ती रक्कम शासनाला जिल्हाधिकाऱ्याकडे नेऊन परत केलेली आहे. हा एक मुद्दा. कशाचे 5 रुपये मिळाले? जरा पीक विम्याचे, सांगा, पीक कारण विम्याचे गैरसमज होऊ नये. पीक विम्याचे 5 रुपये त्याला फक्त मदत मिळालेली आहे. असे असंख्य पुरावे आहेत की ज्यामध्ये 15 रुपये, 24 रुपये, 18 रुपये भेटलेत. एक हाईट याच्यामध्ये सांगतो की जे सरकारनं मदतीचं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये मला प्रश्न विचारायचे, इथं सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांनी उत्तर द्यावं की जे 31,000 कोटी रुपये सांगतायत त्यात 17,500 रुपये विम्याचे हेक्टरी मिळणार असं सांगितलेलं होतं. उदाहरण म्हणून सांगतो, मी नांदेड जिल्ह्यातला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये हेक्टरी संरक्षित रक्कम ही 56,000 रुपये आहे. बीड जिल्ह्यामध्ये 58,000 रुपये आहे. ही संरक्षित रक्कम यावर्षी मिळणार होती. यामध्ये जिल्हानिहाय नुकसान ठरवलं जातं तर नांदेडचं यावर्षी 80% भरपाई मिळणार आहे. यानुसार जर पकडलं तर 80%नुसार 56,000पैकी किमान 42,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना भेटले पाहिजे. तर देवेंद्रजींनी पीक विमा कंपन्यांचं पॅकेज स्वतः मुख्यमंत्री जाहीर कसे करतात हा पहिला प्रश्न आहे. आणि देवेंद्रजींनी जाहीर केलं त्यामध्ये 17,500 रुपये म्हणजे हक्काचे मिळणारे 42,000 रुपये, 45,000 रुपये हे शेतकऱ्यांचे बाजूला सारून त्याच्यातनं कपात केली. आणि अजून एक मुद्दा याच्यामध्ये जोडतो, 2023 साली जेव्हा हे गुवाहाटीला जाऊन आले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुका कोरडा दुष्काळ पडला होता. त्यावेळेला 40 तालुके आणि 1,036 मंडळांना दुष्काळी जाहीर करून त्यावेळेला एक मदत जाहीर केलेली होती. माझा प्रश्न सरकारच्या प्रवक्त्यांना हा आहे की महाराष्ट्र बेचिराग झालेला असताना, शेतकरी मेलेला असताना तुम्ही जी तुटपुंजी मदत देताय ती नेमकी कुठली आहे? यावेळेसची आहे का जुनी आहे? आणि 10,000 रुपये रब्बी पेरणीसाठी मिळणार असं सरकारनं सांगितलेलं होतं. सोयाबीन तर वाहून गेलं, पण कसा बसा दुःखातनं सावरून शेतकरी रब्बीच्या पेरण्या आता झालेल्या आहेत.
हो. मग तुमचे 10,000 रुपये नेमके कधी कधी येणार आहेत हा सवाल माझा सध्याच्या सरकारला ठीक आहे. आहे. मी आणखीन एका विरोधकाकडे जाणार. म्हणजे कुणाकडे जाणार होतो? मी जाणार होतो किशोर भाऊंकडे. किशोर भाऊ, तुमच्याकडे येतो. पण काय झालं, या दोघांनी एवढे प्रश्न उपस्थित केले की ते मागे पडू नयेत. आपला डाव वेगळा आहे. मी येतो तुमच्याकडे. मधु चव्हाणजी, आता जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी कर्जमाफीची तुमच्या आश्वासनाची आठवण तुम्हाला करून दिली जाते आणि आता जी मदत दिली जाते त्या मदतीच्या संदर्भात सुद्धा भलं मोठं प्रश्नचिन्ह आता त्यांनी आकड्यानिशी उभं केलंय. की विलास, तुम्हाला सांगतो की हा भावनेचा प्रश्न आहे, दुःखाचा प्रश्न आहे, सर्व त्यामध्ये एकमत आहोत. वेळ अशी आलेली आहे आसमानी आणि सुलतानी अशा तऱ्हेच्या संकटाची, निसर्गाची, की आकाश फाटलेलं, आभाळ फाटलेलं आहे. शेतकरी अनेक ठिकाणी, आजही पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी. हो. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की ज्यावेळेला देशावर संकट येतं, नैसर्गिक असेल किंवा शत्रू राष्ट्राचं असेल, त्यावेळेला आपण राज्यकर्त्यांनी एकमेकांनी संवाद साधून आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. 32 शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ही त्या ठिकाणी शब्द दिलेला होता निवडणुकीमध्ये, याच्यात वाद नाही, कोणी नाकारत नाही. 2017 साली सुद्धा दिली होती, बाकी कुठल्या सरकारने दिली नाही. म्हणजे मी टीका म्हणून बोलत नाही किंवा राजकीय अभिनिवेशाने बोलत नाही. हा विषय असा आहे की इथे एकमेकांची उणी काढत बसण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण मांडू. त्यांनी मांडावी, आम्ही मांडतो. प्लीज मांडा सर. की 32,000 कोटी रुपये मंजूर केले, त्यातले 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत गेले. उरलेले आठवड्याभरात पूर्ण होतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. आता समोर असलेलं संकट हे आकाश कोसळलंय, छप्परच फाटलेलं आहे. ते पहिलं घरावर आपण छप्पर त्या ठिकाणी उभं करून पहिल्यांदा सुरक्षित जीवन आपल्याला छपराखाली आणायचं आहे. आतापर्यंत मी 50,000 बांधावर जाऊन त्या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बोलले होते, पण नंतर त्यांचं राज्य आलं, त्यांनी काही दिलेले नव्हते. आता ते मी उणी काढत नाही. भारतीय जनता पार्टीच्या काळातच शेतकऱ्यांना पीक विमा योजना असेल, आजही शेतकऱ्यांना आपण मी सांगता की आता आम्ही मोफत त्या ठिकाणी कृषी पंप देतो, सोलरच्या माध्यमातून दिवसा लाईट देतो, रात्री लाईट देतो. मधु चव्हाण सर, सॉरी मी इंटरप्ट करतोय तुमच्यामध्ये. मध्ये बोलू नका. थांबा, त्यांचं म्हणणं ऐकूया आपण. एकमेकांचे विचार हे बघा, प्रगल्भतेने चर्चा करू. हो चव्हाण सर, तुमची फ्रेम थोडीशी जरा हे झाली आहे. फ्रेम थोडी चूक असेल ते तुमचं बोलणं असेल तेव्हा काढा ना, उतावळे होऊ नका. चव्हाण सर थोडंसं पुढे येता का? तुमचा चेहरा दिसत नाहीये, थोडंसं पुढे येतं का? फ्रेम तुमची थोडी चुकली. हा बरोबर, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळेल. आणि म्हणून कर्जमाफी करणाऱ्याच्यात वाद नाही, परंतु आता जे संकट आलेलं आहे ते कल्पनेच्या पलीकडे आलेलं आहे. आजही पाऊस पडतोय. माझ्या आयुष्यात आता पहिल्यांदाच बघतोय की सुमारे 7 महिने मे 16 पासून पाऊस पडतोय आणि आताही पाऊस पडतोय. चिंतेची बाब आहे. आणि म्हणून बच्चू कडून जे आंदोलन सुरू केलेलं आहे कर्जमाफी करा, त्या आंदोलनामध्ये ते विचार विनिमय सुरू करतात. आम्ही अनेक सवलती दिलेल्या आहेत. फी परीक्षेमध्ये माफी दिलेली आहे, पंप दिलेले आहेत, मागेल त्याला त्या ठिकाणी शेततळे देतोय. आता 32,000 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केलंय. केंद्र सरकार मदत देत आहे, त्यातले 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत. आता हा जो मुद्दा कोणीतरी काढला तो बरोबर आहे की कोणाला तरी 7 किंवा 8 किंवा 15 रुपये गेले असतील, ती त्या ठिकाणी टेक्निकल एरर असू शकते. अशा तऱ्हेचं क्रूर चेष्टा कोणतेही सरकार शेतकऱ्यांबरोबर करणार नाही. तुम्ही असतात तरी केलं नसतं. त्यामुळे क्रूर चेष्टा कोणी करणार नाही. काही तांत्रिक चूक आहे असेल आणि 8 रुपये 15 रुपये पाठवणे इतकं अतिशय बेजबाबदार आणि निष्काळजी सरकार नक्कीच नसेल. त्यातली त्या ठिकाणी कारण डायरेक्ट पैसे जात आहेत बँकांच्या माध्यमातून, मध्ये दलाल नाही. आणि म्हणून याचं राजकारण करून कोणी करू नये अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे. आपण चव्हाण सर, म्हणणं आहे. मी तुमच्या मताशी एका अर्थी पूर्ण सहमत आहे. विरोधक असतील नसतील मला माहित नाही. माझं वैयक्तिक सांगतो, आज एक मदत हजारो कोटींची शेतकऱ्यांना दिली जात असताना दुसऱ्या बाजूला लगेच शेतकरी कर्जमाफीसाठी इतके हजारो कोटी रुपये देणं आत्ता इतक्यात तुम्हाला शक्य नसेल. पण तुम्ही आता घोषणा करा आणि सांगा वर्षभरात आम्ही अंमलबजावणी करतोय. त्याचं कारण काय माहिती आहे चव्हाण साहेब? आता त्याच्या दारावरती देणेकरी येऊन बसलाय. तो म्हणतोय चल आता भर तू पैसे. त्याच्या रानात काही नाहीये.
आणि त्याला तात्पुरता दिलासा आता जर सांगितलं वसुली करू नका तुम्ही सगळ्यांनी, पुढचं वर्षभर आम्ही कर्जमाफी करणार आहोत, मार्ग निघू शकतो. माझं हे मत आहे. तुम्हाला पटलं की नाही मला सांगा, आणि मी हाच मुद्दा घेऊन डॉक्टर राजू वाघमारेंकडे जाणार आहे. असं आहे की तुमचं म्हणणं मला पटतंय आणि याच्या संबंधी आज जे बच्चू कडू आहेत किंवा अन्य संबंधित लोक आहेत त्यांची शासनाबरोबर बोलणं झालेलं आहे. नक्कीच शेतकऱ्याने आम्हाला निवडून दिलंय. 133 जागा नंतर आमच्या शिंदे गटाची शिवसेना असेल किंवा त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबरचे असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. शहरातल्या लोकांनी तर निवडून दिलेलंच आहे. परंतु आजच्या आपण जर नकाशा पाहिला युतीच्या विजयाचा विधानसभेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांनी आम्हाला सत्तेवर बसवलंय त्याची तर क्रूर चेष्टा करणार नाहीत. सर्व शक्तीनिशी आम्ही उभे राहू. आणि विलासजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला पूर्ण विश्वास आहे. मला अधिकार नसल्यामुळे मी ते जाहीर करत नाही. पण माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार असतील किंवा शिंदे साहेब असतील, ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊन तुम्ही म्हणताय तसं त्याला त्याच्या पाठीमागे आता आलेलं संकट आसमानी आणि पुन्हा एक कर्जफेडीचं संकट, हे दुहेरी आघात त्याच्यावर होणार नाही याची शासन नक्की काळजी घेईल. ठीक आहे. राजू वाघमारे आपल्यासोबत आहे. डॉक्टर, सातत्यानं एक टीका तुमच्यावरती केली जाते. लाडक्या बहिणींनी कुठलं आंदोलन केलं नव्हतं, लाडक्या बहिणी काही तुमच्या दारात येऊन बसलेल्या नव्हत्या, पण तुम्ही इतक्या मोठ्या मनानं हजारो कोटी रुपये त्यांच्यासाठी दिले आणि त्यांचा संसार उभं करण्यासाठी मदत केली. त्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं, वाजत गाजत पालखीत आणलं. आता शेतकरी म्हणतोय आम्ही होतो तुम्हाला पालखीत बसवणार आहे, आमचं कधी करताय? मला वाटतं विलासजी, या प्रश्नाचं उत्तर आता आमचे मित्र मधू चव्हाण साहेबांनी पण दिलंय आणि आम्हीही ते उत्तर देतोय. आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे स्वतः शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत. ते शेतीच्या बाबतीत शेतीच्या बाबतीत खूप संवेदनशील माणूस आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. जो शेवटचा मुद्दा जो तुम्ही काढला की कोणाच्या दारावर, शेतकऱ्याच्या दारावर कोणतेही बँक किंवा कर्ज वसुलीसाठी कोणीही जाऊ नये, याबाबत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की आम्ही कोणाला जाऊ देणार नाही आणि कोणी जर अशा पद्धतीने जात असेल आणि आमच्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर इलाज करू. एवढं स्पष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांच्या दारावर कोणीही जाणार नाही याची काळजी सरकार म्हणून आम्ही नक्कीच घेतोय आणि नक्कीच घेऊ. राहिला प्रश्न की आताची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला आता काय पाहिजे, आता त्याला उभं राहण्यासाठी जे बळ पाहिजे ते बळ देणं गरजेचं आहे आणि ते बळ देण्याचा प्रयत्न पूर्णपणे सरकारने केलेला आहे. जवळजवळ 31,000 कोटीपेक्षा जास्तची रक्कम ही आपण शेतकऱ्यांसाठी मंजूर केली आहे. येतो किशोरभाई, तुमच्याकडेच येतो. 45 लाख शेतकऱ्यांना त्या बाबतीतली मदत मिळते. राहिला प्रश्न कर्जमाफीचा. कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि 7/12 कोरा झालाच पाहिजे. यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात म्हणा किंवा ते विरोधात असताना म्हणा किंवा ते सत्तेत असताना म्हणा नेहमीच सांगत आलेलं आहे की शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे. आणि ही काय आजची गोष्ट नाही, ही गोष्ट आता कित्येक वर्षापासूनची आहे आणि याच्यामध्ये सगळ्या पक्षाची सरकार आली पण आजपर्यंत बळीराजाचा 7/12 कोणी कोरा केलेला नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आपण सगळ्यांनी या वस्तुस्थितीकडे बघितलं पाहिजे. आपले एक प्रेक्षक आहेत गजानन ढगे म्हणून, ते म्हणतायत. बरं, हा बोला. एकच कारण हा इतका संवेदनशील प्रश्न आहे. मनमोहन सिंगाच्या काळात 7/12 सरसकट पुरा केला होता. 70,000 कोटीची कर्जमाफी करून तुम्ही चुकीची माहिती देत आहे. 72,000 एक मिनिट कराळे साहेब 7/12 राजू वाघमारेजी, आपण अगोदर ज्या पक्षामध्ये होतात ना त्या पक्षातलं थोडंसं विसरून जाऊ नका. सत्तेत गेल्यावरती देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी असताना 72,000 कोटीची असो, सत्तेत गेल्यावरती तुम्हाला विस्मरण होणं साहजिक आहे. सत्तेत गेल्यावरती विसरून जाऊ नका. देशामधल्या शेतकऱ्यांचा 72,000 कोटींचा 7/12 कोरा करण्याचं काम केलेलं होतं. एक लक्षात घ्या, आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. नाही, याच्यातून काय करणार नाही. एक मुद्दा मला सांगायचा वाघमारे साहेब,
तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या दारावर एक मिनिट जाऊ नये. डॉक्टरांचं मला म्हणणं आहे, मी येतो तुमच्याकडे, येतो. कोणी करू नये. डॉक्टर मी डॉक्टर दिली होती. डॉक्टर मी आहे ना इथं, मी आहे ना. कोरा झाला नव्हता. हा डॉक्टर साहेब, पहिली गोष्ट ती बर. लक्षात घ्या, ती मदत सगळ्यात मोठी होती, पण ती कोरा झाला नव्हता. त्याच्यामुळे ठीक अभ्यास आहे. करून घ्या डॉक्टर आणि साहेब. अभ्यास करून बोला. मी अभ्यास जे करून- बोलतोय ते पुराव्या दिवशी अभ्यास बोलतोय. करूनच बोलतोय. बरोबर, एक मिनिट, नाही, आपण मध्ये मला जायचंच नाहीये, कारण राज्यातला शेतकऱ्याला काहीतरी पाहिजे. एक गजानन ढगे नावाचे आपले प्रेक्षक आहेत युट्यूबवर, आता मला त्यांनी प्रश्न विचारला, तुमच्यासाठी खास प्रश्न आहे. ते असं म्हणतायत, बाकी सगळं सोडा, तारीख सांगा तेवढं, आम्ही तोपर्यंत थांबतो. काही शक्य आहे का? मला असं वाटतं की आता दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे शेतकरी नेत्यांना भेटतायत, बच्चू कडूंना भेटतायत, शेतकऱ्यांना भेटून त्याबाबत ते नक्कीच हा तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी दिली जाईल, कशा पद्धतीने दिली जाईल, त्याचे पुढच्या पायऱ्या कशा असतील. तर त्याच्यामुळे मला वाटतं ही जी मीटिंग होते त्या मीटिंग मध्ये याच्यावरचा तोडगा हा नक्कीच निघालेला असणार आहे. ठीक आहे. आशा तीच आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना, आशा तीच आहे. शेतकऱ्यांबद्दल जेवढी आस्था नितेशजी, येतो तुमच्याकडे. मला किशोर भाऊंना विचारायचं आहे. जास्त आस्था सत्ताधाऱ्यांना पण आहे. किशोर भाऊ, तुम्ही कुठून येत आहे? आत्महत्यांची राजधानी बनलेल्या विदर्भाच्या त्या पट्ट्यातून येत आहे, जिथं तुम्ही गेली अनेक दशकं ह्या शेतीचा उद्ध्वस्त मसनवाटा बघताय. आज शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे म्हणून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनावर तुमचं काय म्हणणं आहे? कर्जमाफीच्या बद्दलची तुमची पक्षाची काय भूमिका आहे? तुमचं काय म्हणणं आहे? पहिले तर विलास बडे, BAR ची प्रमाणे तू नंबर 1 झाला, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि दुसरं केलं सांगतो, सगळ्यांनी. सगळे रेकॉर्ड ब्रेक केले तुम्ही. आणि एक सांगतो, तो शेतकऱ्यांवर तू म्हणूनच 31,000 कोटी रुपये सरकारने काढतो म्हटलं आणि 4,000 कोटी काढले. आता मला सगळे आकडे आणि सगळं माहित आहे, पण हा गंभीर विषयावर मी राजकारण करणार नाही. इथे सरकारचा पक्ष ठेवण्यासाठी माझे जुने मित्र मधू चव्हाण, राजू वाघमारे आले आहे. मात्र मी सांगतो, जसं निसर्गाने आम्हाला वाईट टाकलं आहे, तसं एकनाथ शिंदे आणि मधू चव्हाण यांना भाजप आणि एकनाथ शिंदेच्या पार्टीने वाईट टाकलं आहे. तर याच्यावर कोणी बहस करायची नाही. माझी हालत शिवसेना उभेटामध्ये तशीच होती, कारण राजकीय पक्ष हे पाखंडी असतात. आता तुम्ही जसं तुमच्या अँकरच्या स्टार्टअप मध्ये म्हटलं की वोट चोरी आणि हे चोरी ते चोरी, तर मी तुम्हाला सांगतो की राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांसाठी सिन्सिअर नाहीत. कृषी समस्येवर तोडगे हे आहेत काय? आता मी असा माणूस आहे, मला वाटते नितेश कराडे हा फार छोटा असेल तेव्हापासून मी स्वामीनाथन सोबत काम करत होतो. मी पहिली कर्जमाफी पाहिली, त्याच्यात किती घोटाळे झाले हे मला माहित आहे. आणि दुसरी पाहिली मी देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळेस तर मी सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असताना शेतकरी मिशनचा होतो. तर त्याच्या उणीवा मी बघितल्या, आजपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या फार जवळ राहून मी सरसकट कर्जमाफीचा प्रयत्न केला, मात्र बँका कर्जमाफी द्यायला तयार नाहीत. अजूनही या कर्जमाफ्याचे 40% लाभार्थी तसेच आहेत. आता मुद्दा आहे की मी म्हटलं की कर्जमाफी, आणि मी बच्चू कडून इतकी मोठी शक्ती उभी केली, अभूतपूर्व आंदोलन केलं, तरी याचं परिमार्जन कसं व्हावं याबद्दल मी तुमच्याकडून बोलतो, कारण या शेतकरी आंदोलनावर मला कोणी बोलावलंच नाही. आज विजय जावंडी याला कोणी बोलावलंच नाही. आता आम्ही म्हातारी झालो. आम्ही बोलवतो ना किशोर भाऊ, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय केलंय शेतकऱ्यांच्यासाठी. आम्ही बोलवतो ना सन्मानानं तुम्हाला. मला बोलू द्या, मला बोलू द्या की आता बच्चू कडू यांनी स्टिअरिंगवर हात टाकला आहे, तर त्यांनी एक करायचं की सगळ्या बँका या शेतकऱ्यांना पुनर्कर्ज देतील
याची तात्काळ व्यवस्था करावी. एक गोष्ट एक्झॅक्टली. या वर्षी काय झालं, पीक कर्जाचं वाटप फक्त 40% झालं आणि 60% शेतकरी हे मागच्या वर्षीचे थकीत आहेत. तर नितेश तुम्ही तिथं बसले आहे ना, म्हणून सांगतो की ते 60% शेतकऱ्यांचाही समावेश याच्यात व्हावा आणि दोन्ही कर्जमाफ्या तात्काळ त्या याच्यानी लागाव्या, त्याचं व्याज खतम व्हावं. आणि एक सांगतो तुम्हाला, CCIनी प्रति क्विंटल प्रति हेक्टर जी 30 क्विंटल घेणार होती ती 14 क्विंटल केली आहे आणि नाफेडनं खरेदी सुरू न केल्यामुळे सोयाबीन 500 रुपयाला विकलं जात आहे क्विंटलला. आणि कसं असते की सरकारी खरेदीची हमी देणारे जीवाभाऊ 30,000 31,000 कोटीची हमी देणारे देवाभाऊ हे यांना कर्जात बुडालेलं सरकार मिळालं आहे आणि त्यांनी जसं महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज केलं, तर मला वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणात आज चर्चा होत आहे, तर त्यांनी कृषी संकटच्या सगळ्या समस्यावर समग्र चर्चा करून 1 लाख कोटीचं पॅकेज आज द्यावं आणि हे पॅकेज देण्यासाठी त्यांनी मोदीला सांगावं. आणि मोदी साहेबांनाही ही गंभीरता माहीत पडली आहे की राष्ट्रीय महामार्ग हा 5 दिवसापासून बंद आहे आणि सरकार झोपलाय. आणि हायकोर्टाने म्हटल्यानंतरही हायकोर्ट आज सेन्सिटिव्ह झालाय की शेतकऱ्यांचे दुःख तुम्ही पहा. दररोज ताफा डबल होत आहे. आज मी पांढरकवड्यात आहे, दिवसभर पाऊस आला, 4 शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यात आज आत्महत्या केली. आता मी काय सांगू, कोणताही पेपर 4 आत्महत्या वेगवेगळ्या ठिकाणी सिंगल कॉलम मध्ये छापतो. आता कृषी संकटावर तोडगा काय आहे की पतपुरवठा धोरण 5 वर्षाचं करावं. शेतकऱ्याची जमीन जर 1 कोटीची असेल तर त्याला 70 लाख रुपयाची गॅरंटी द्यावी आणि पंचवार्षिक गॅरंटी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, सरकारने हमीभाव जो घोषित केला आहे तर शेवटच्या बोंडापर्यंत तो घाला पाहिजे. सोयाबीनच्या शेतकऱ्याला 40,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान पाहिजे. रबीसाठी सरकारनं तात्काळ बँकांना 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना 50,000ची कर्जाची तरी व्यवस्था करा. किशोर भाऊ, अजून एक मुद्दा माझा पण मांडतो याच्यामध्ये, सरकारपर्यंत हा मुद्दा सुद्धा जायला हवा. बघा पडतोय का त्याच्याबद्दल सगळ्या मान्यवरांनी मत सुद्धा व्यक्त करा. शेतकऱ्याच्या जमिनीचा एकरी भाव आज 20 लाख रुपये असेल तर बँक त्याला 1 लाख रुपये देते आणि 20 लाखाची जमीन गहाण ठेवून घेते. म्हणजे त्याची पत संपते बाजारातली, कारण त्याच्याकडे पुन्हा गहाण ठेवायला काहीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या 1 लाखापुरतीच त्याची जमीन का सातबाऱ्यावर घेतली जाऊ नये? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? पटकन तुमचं म्हणणं आणि नंतर मी बाकी मुद्द्याकडे जातो. किशोर भाऊ प्लीज. हे बघा मी म्हणतो 20 लाखाच्या जमिनीवर आणि सरासरी मर्यादा आमच्याकडे 5 एकराची आहे, तर 1 कोटीची जमीन होते आणि 1 कोटीच्या जमिनीवर 70 लाख रुपये कर्ज पतपुरवठा करावा. जसं मारवाड्याची किंवा व्यापाऱ्याची 1 कोटीची संपत्ती तुम्ही गहाण ठेवली तर त्याला 70 लाखाची क्रेडिट देता. असा क्रेडिट कार्ड यांना द्या आणि हे कर्ज जे जुनं कर्ज आहे, जुनं कर्ज विसरून जा. खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत, खूप महत्वाचे मुद्दे मांडले किशोर भाऊ तुम्ही आज. अभिनंदन, तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. बालाजीराव, अभ्यास आहे तुमचा ह्याच्यातला म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो. हा बालाजीराव, किशोर भाऊंनी तुमची मागणी काय? नितेशजी येतो तुमचा मुद्दा, तो धागा पुढे नेतोय. त्यामध्ये मला हे सांगायचंय की सरकारचे 2 प्रतिनिधी या ठिकाणावरती आहेत, विलासजी. हे सांगतायत की आम्ही 31,000 कोटी 32,000 कोटी, हे कोटी ऐकून, हे आकडी ऐकूनच आकडी यायची वेळ आली आहे. पण मला सांगायचंय त्यांना की सध्या फील्डवरती काय परिस्थिती आहे. तुमचे जे अनुदानाचे तुटपुंजे पैसे आलेले आहेत, त्या अनुदानाच्या किंवा मदतीच्या पैशामध्ये ते शेतकऱ्यांना बँकवाले देत नाहीयेत. प्रत्येकाच्या खात्यावरती थकीत कर्जाचं होल्ड लागलेलं आहे. किमान ते होल्ड तरी करायला लावा. तुमचे जे तुटपुंजे पैसे आलेत ते मिळाले पाहिजे. आणि तुम्ही जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 7/12, देवेंद्रजी म्हणाले होते घसा खरडून की 7/12 कोरा 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 करू, ते किमान जसं या ठिकाणावरती म्हणतायत ते तारीख जाहीर करावी. आणि एक मला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की हा जो मदतीचा जो फसवा पॅकेज आहे त्यातून जे पैसे मिळालेत
त्यापैकी शेतकऱ्यांना KYCच्या रांगेत आधी उभा राहावं लागतं, नंतर फार्मर ID काढायला उभा राहावं लागतं, नंतर बँकेच्या KYC, नंतर आधार कार्ड लिंक केलंय का नाही, अशा रांगांमध्ये मी शेतकरी आहे का नाही एकदा त्याची ओळख झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला उभं करू नये आणि आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना रांगांमध्ये नेऊ नये. आणि एक उदाहरण म्हणून मला सांगायचंय मदतीचं. आधी मी पीक विम्याचं सांगितलं. ही जी मदत आहे, मधू चव्हाणजी या ठिकाणावरती ज्येष्ठ नेते आहेत. एकाच गावामधलं उदाहरण देतो, बीड जिल्ह्यातलं सोमीनाथ घोळवे नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांच्या वडिलांच्या खात्यावरती मदत जमा झाली, त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या खात्यावरती मदत जमा झाली नाही. याचा अर्थ हे उदाहरणाखातर दाखल दिले. एका गावामध्ये गावानुसार जर टक्केवारी बघितली तर 30 ते 35% लोकांनाच तुमची तुटपुंजी मदत मिळालेली आहे. त्यामध्ये सुद्धा विलासजी तुम्हाला एक आश्चर्य सांगतो, हे जे 8,500 रुपये मिळालेत हेक्टरी, त्यामध्ये बांधावरती पीक नसतं म्हणून 15% कपात करून फक्त 7,500 ते 7,400 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात तुम्ही टाकले. दिलेलं पॅकेज तरी इमानदारीनं द्या. इमानदारीनं पॅकेज द्या. आमची जे घोषित केलं ते इमानदारीने द्या असं म्हणतायत. हा नितेशजी प्लीज थोडक्यात. बोलता बोलता जे विरोधी पक्षातले 2 लोक इथे हजर आहेत त्यांनी म्हटलं की घोषणा आपणही बोललो. विषय काय, घोषणा तर देवेंद्र फडणवीसांनी त्या अकोल्याच्या सभेतच केली होती का कर्जमाफी देऊ. आणि हे इतके लबाड आहे बोलण्याच्या बाबतीत. याच्या बोलण्यावर बच्चू भाऊला मी सांगितलं, बोलण्यावर विश्वास ठेवू नका. घोषणा देताना एक घोषणा देईन कानमंत्र दिला बच्चू भाऊना मुंबईला जाताना तुम्ही. हो, जाताना सांगितलं की याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तारीख डिक्लेअर GR वर करून घ्या. सोबत मागच्या वेळेस जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली तर माझ्या नावानं कर्ज आहे, माझ्या बायकोचा 7/12 काढले पाहिजे, माझ्या बायकोचं आधार कार्ड काढले पाहिजे जी. हा, माझ्या बायकोचं आधार कार्ड मागते. अरे कर्ज माझ्या नावानं आहे, शेती माझ्या नावानं आहे. दुनियाभराच्या अटी टाकून दिल्या आणि शेतकऱ्याला नाहक त्रास दिला आणि अनेक लोकांचे तर कर्जाचे पैसेच आले नाही. अशी कर्जमाफी कृपा करून देऊ नका. आणि यानं कर्जमाफी दिली तर हे जिल्हा परिषद पंचायत समितीला अगोदर घोषणा करत आणि मग दिन का नाही याची गॅरंटी नाही. आणि हे जिल्हा परिषद पंचायत समितीला मला भीतीच आहे का हे घोषणा करून दे. ठीक आहे. माझा वेळ कमी आहे. थेट मुद्द्यावर येतो. मधू चव्हाणजी, विरोधकांना विश्वास नाही, शेतकरी नेत्यांना विश्वास राहिलेला नाही सरकारच्या शब्दावरती. या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे दाखवून देण्याची ही वेळ आहे असं तुम्हाला वाटतं का? हीच ती वेळ. कारण काही लोक असं म्हणतात ह्यांना नाद लागलाय, काय लागलाय, काय नकारात्मक भावना व्यक्त होतात मंत्र्यांकडून, काही नेत्यांकडून. त्यामुळे हा विश्वास आहे का? आणि त्याला आता तुम्ही कसं सार्थ ठरवणार? मी बोलतो हो चव्हाण सर तुम्हीच. विरोधी पक्षाने बाजू मांडली, राजकारण म्हणून मांडलं मत नाही, दुपटीडकीने बोलताय. त्याच्यावर मनामध्ये जरा सुद्धा त्या ठिकाणी मला शंका नाही आहे. परंतु मुद्दा असा आहे की एखाद्या वेळेला अचानक एखादं दुर्दैवी आसमानी संकट समोर येतं आणि एक राज्याचे एक बच्चू कडू साहेब सुद्धा काही काळ सरकारमध्ये होते. सरकारमध्ये राहणं वेगळं आणि सरकारच्या बाहेर असताना बोलणं वेगळं. एक थोडासा संदर्भ देतो मी अर्ध्या मिनिटामध्ये. आणि जॉर्ज फर्नांडिस कळलंय कामगारांचे नेते होते आणि कामगारांचे नेते असल्यामुळे संप करणं वगैरे करत होते. ज्यावेळेला मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात ते गेले त्यावेळेला मोरारजी म्हणाले तुला उद्योग मंत्री करतो आणि मग वस्तुस्थिती तुझ्या लक्षात येईल. वस्तुस्थिती अशी आहे की अचानक आलेलं संकट, होय देवाभाऊनी दिलेला शब्द हा कधीही त्या ठिकाणी मोडणार नाही. नाहीतर लोकसभेमध्ये दुर्दैवाने आमचा जो काही प्रमाणात कमी मतं मिळाल्यामुळे अपेक्षित जागा मिळाल्या, आम्ही शब्द देऊन तोडणारे असतो तर विधानसभेत जनतेने आम्हाला भरभरून मत दिलं नसतं. आम्ही निवडणुकीने थोडा ठेवून करत नाही. आणि म्हणून आता जे काय तुम्ही म्हणताय, आता तुम्ही असं म्हणताय, पण डॉक्टर राजू वाघमारे या राज्यातल्या एका सत्ताधारी मंत्र्यांनी सांगितलं निवडणुकीसाठी आम्ही काही आश्वासनं देतो निवडून येण्यासाठी. लोकांनीच भान ठेवलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी घरी बसवलंय कारण तुम्ही 70 वर्ष काही केलं नाही. बच्चू कडू ठीक आहे, त्यांचं 70 वर्ष त्यांनी केलं नाही म्हणून तर तुम्हाला आणलंय सत्य. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. बोलतोय थांबा, हळू बोला, जरा हळू बोला. अशी चर्चा होत नाही. मित्र गंभीर विचार चर्चा करतोय. शेतकरी म्हणते लक्षात येत नसेल, मध्ये कोणी टोकत नाहीये, अन्न मिळत नाहीये आणि हे राजकारण काय करतात टीव्हीवर. डॉक्टर राजू वाघमारे, सगळे एक आहे असं त्याला वाटू देत. ठीक आहे डॉक्टर, माझा प्रश्न ऐकायला आला.
तुम्ही नाही, राज्य बोला, आज बोला, कर्नाटक बोला, राज्यामध्ये डॉक्टर, सातत्यानं जी वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्याच्या नंतर एक प्रकारचा अविश्वास आहे. विश्वास कसा देणार? तू काही लोक जे सांगतायत आम्ही निवडणुकीसाठी देतो अशी आश्वासनं, लोकांनीच भान ठेवायला पाहिजे असं म्हणतात. मग काय करायचं? कसा विश्वास ठेवायचा? सगळ्यात पहिली गोष्ट, असं जे बोलणारे आहेत त्यांचं ते वैयक्तिक मत असतं. सरकार म्हणून महायुतीवर जनतेने विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून जनतेने भरभरून मतं दिली. आमच्यावर जनतेचा चांगला विश्वास आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि आम्ही जे बोललोय ते करून दाखवणार आहोत. त्याच्यामुळे विश्वास आपण जे बोलतोय संवैधानिक ती पदावर गोष्ट आम्ही बसलेल्या करून लोकांनी दाखवणार असं आहोत. वक्तव्य करू नये. कोण बोलेल की आताची संवैधानिक पदावर बसलेल्या माणसानं थोडंसं भान राखावं का त्यांनी असं वक्तव्य करू नये. कारण अंडर IPC सेक्शन 21 आणि तो निर्णय जो सरकार विचारपूर्वक घेईल. पण एक गोष्ट मात्र खरी की नाही, आता विचारपूर्वक नाही, दिलेल्या शब्दाची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे. घोषणा तुम्ही केलेली आहे असं विरोधक सांगतायत. आशा करूया, तिकडे बैठक सुरू आहे. जशी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची नजर त्या बैठकीकडे आहे, आमची सुद्धा आहे, त्याच्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण आशा करूया की या बैठकीच्या माध्यमातून राज्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची, दिलासा देणारी बातमी येईल आणि ती यावी. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे, प्रेक्षकांना काय वाटतंय, राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय, कडूंच्या कर्जमाफी आंदोलनावर तोडगा निघेल का आणि कर्जमाफीची घोषणा होईल का? 72% लोकांना आशा आहे, 28% लोकांना नाही वाटतंय. पण ही आशा आहे म्हणून तर सत्तेत आहे. आणि आशा करूया, ही आशा मरणार नाही, कारण आशेवरच तर माणसं तग धरून आहेत. आजच्या बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.